तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरतायत। धुळे शहरामध्ये आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत दुपारचं जेवणही घेतलंय। त्यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अनिल पाटील हे सुद्धा उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह जेवायला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या अमळनेरमध्ये आहे आणि अमळनेरमध्ये आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील ही सर्व मंडळी या ठिकाणी जेवायला बसल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांचा जनसन्मान यात्रा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं हा एक जेवणाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बाब अशी आहे की या दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या निमित्तानंच अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आलेली आहे। दादा, आयुष्यभर ज्यांना काबाड कष्ट केलं त्यांच्यासोबत हा एक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, आपली प्रतिक्रिया? हा वर्ग एवढा सकाळी 6 वाजता यांना काम सुरू करावं लागतं। मी आता या दोघांशी बोलत होतो, दोघांनाही 2-2च अपत्य आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे आपली भूमिका बजावलेली आहे। पण 6 ते 10 काम करतात, पण 10च्या पुढं थोडंफार जेवण वगैरे झालं की पुन्हा 2 वाजल्यापासून जे कामाला लागतात ते 5, 5:30, 6 पर्यंत काम करतात। अशा पद्धतीनं आपला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं काम सफाई करण्याचं, कचरा उचलण्याचं ह्या पद्धतीनं ते करत असतात। मी त्यांना विचारलं, त्यांना वर्षातनं 2 ड्रेस अंमळनेर नगरपालिका देते आणि पगार म्हणजे जो काही मानधन आहे ते पण त्यांना देते, अशा पद्धतीनं मला त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मी त्यांना म्हणलं, तुम्ही समाधानी आहात का? तर समाधानी आहे असं त्यांनी सांगितलं। आणि या ठिकाणी या सर्वांचं जेवण आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिल संगारेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, अमळनेर, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।